आता आपली पुढची रेसिपी काय आहे? ऍपल अंगुरी खीर. ऍपल अंगुरी खीर. ओके. त्याचं साहित्य बघायचं का? साहित्य सांगतेस मला काय? दूध, काउज मिल्क, ऍपल, मग कॉर्नफ्लॉर, होममेड पनीर, शुगर फ्रीची पावडर केलेली आहे, ओके, वेलचीची पूड, मग बदामाचे तुकडे, आणि मग गार्निशिंग साठी डाळिंबाचे दाणे, शुगर फ्री पिल्स, आणि हे केशर आहे. साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. हे आपण इथे गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि पलीकडे दूध गरम करत ठेवलेलं आहे. त्याचं कारण काय मला माहित नाही, पण आता मला सांग तू. म्हणजे मी तुम्हाला सांगते. आपण खीर बनवतोय आणि हे काउज मिल्क आहे म्हणून थोडंसं दूध कंडेन्स करावं लागतं, म्हणून ते आपण उकळत ठेवलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण आता उकळताना शुगर फ्रीच्या थोड्या पिल्स घालून टाकू. त्या काम करत राहतील तिकडे. हा, म्हणजे ते होत राहील. ठीक आहे. आता आपण इथे पाणी गरम केलेलं आहे. आपण इन शॉर्ट आपण इथे रसगुल्ले बनवणार आहोत. बर. पण ते छोटे छोटे असणार आहेत आणि मग आपण ते उकळत्या दुधात ते घालणार आहोत. ओके. तर आता आपण आधी पनीर घेऊया. पनीर हे घरी बनवलेलं आहे. म्हणजे गाईचं दूध घ्यायचं आणि गरम करताना त्याच्यामध्ये तुम्ही सिट्रस ऍसिड घालू शकता किंवा तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. आणि मग ते लिंबाचा रस घातल्यावर ते छान फाटतं. म्हणजे दोन मधलं एक. आणि घरी युजली लिंबू अवेलेबल असतं, तर तुम्ही ते घालू शकता. आणि मग त्याचं पनीर आपण घेतलेलं आहे. त्या पनीर मध्ये आता आपण बाइंडिंग थोडंसं लागतं म्हणून अगदी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉर. दोनपैकी एकच घालायचं लक्षात ठेवा. एक तर लिंबाचा रस किंवा कुठला ऍसिड? सिट्रिक ऍसिड. दोन्ही घातलं ना आभाळ फाटेल. दूध फाटायचं राहिलं बाजूला, आभाळ फाटेल, काहीच करता येणार नाही आयुष्यात. आणि थोडीशी वेलचीची पूड. ओके. ओके. आता आपण हे छान मिळून घेऊ. आता हे छान झालेलं आहे. आता ह्याचे आपण बॉल्स बनवूया. असं तर आपण त्याच्यामध्ये एक करून सोडून देऊ. किती वेळ आपल्याला तसं ठेवायचं? हे एक 10 मिनिटं, 10 ते 12 मिनिटं तरी लागतात. एक 10 ते 12 मिनिटं लागतात. ते अजून व्हाईट होणार. जसे फुलतील ना तसे ते व्हाईट होत जातील. त्याने आपल्याला त्याचा डननेस कळतो की ते शिजले आहे तसं. ओके. फुलले आमचे ते बॉल टाकले होते ना, ते फुलून तयार झालेले आहेत. आता कामाला लागूया आपण. आता पुढे काय करायचं? आता आपण ऍपल टाकून ते जरा शिजवून घेऊ. ओके. आपण सफरचंद टाकले आता दुधात. केशर पण आता आपण थोडस 1-2 काड्या घालूया. आणि आता जे आपले हे रसगुल्ले तयार आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालूया. ते ह्याच्यात घालायचे. बरं बरं बरं. हे जे सफरचंद आहे ते काय आपण जास्ती शिजवणार नाही आहोत. म्हणजे कसं की रसगुल्ले आहेत जे खूप सॉफ्ट असतात टेक्स्चर मध्ये, आणि ऍपल आहे ते थोडं क्रिस्पी राहू दे. बरोबर. थंड करून खायचे का कसं खायचे? थंड करून खाल्ली तर खूपच छान लागेल. ओके. आता हे बाउल मध्ये काढायचं, त्याच्यावर हे सगळं भुरभुर व्हायचं. बरोबर. डाळिंबाचे दाणे, बदामचे काप, आणि ते फ्रीज मध्ये ठेवायचं, थंड करायचं, आणि मग जे काय खायचं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ऍपल अंगुरी खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 वाटी गाईचं दूध, 1 बारीक कापलेले सफरचंदाचे तुकडे, कॉर्नफ्लोर, 100 ग्रॅम मॅश केलेलं पनीर, शुगर फ्री पावडर, शुगर फ्री पिल्स, वेलची पूड, भिजवलेले बदामाचे काप, डाळिंबाचे दाणे आणि केशर. कृती: प्रथम दुधामध्ये शुगर फ्री पिल्स घालून ते आटवून घ्यावं. एका प्लेटमध्ये पनीर घेऊन त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोर आणि वेलची पूड घालून मिश्रण मळून घ्यावं. या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स करून ते उकळत्या पाण्यामधून काढावेत. आटीव दुधामध्ये केशर आणि पनीरचे बॉल्स घालून खीर उकळवून घ्यावी. डाळिंबाच्या दाण्यांनी गार्निशिंग करून खीर सर्व्ह करावी.